पडेल तो एक साईडचा लोड कमी होईल. रात्री 3 वाजलेत. खेड शिवापूर टोल नाका. नमस्कार मंडळी, जय शिवराय, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? तिकीट पिण्याच्या मध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी. तर मंडळी अजून एक आपला एक भन्नाट अशी सिरीज येणार आहे. तर मंडळी आज आपण आलो आहे बामणोली, सातारा जिल्ह्यामध्ये कोयनाच्या खोऱ्यामध्ये आपण आहोत आणि आपण आज गड पाहणार आहोत वासोटा. अजून एक आपण गड पाहणार आहोत. तर ह्या सिरीजमध्ये येणार आहे नक्की. तर आपण सगळे धारकरी लोक आले, 17-18 लोक आहेत आपली मंडळी. तर मंडळी हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि नक्की लाईक करा. तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. वासोटा गडावर जायला तुम्हाला हे आहे दरपत्र. तर मंडळी आम्ही पनवेलवरून रात्री निघालेलो 12:30-1च्या दरम्यान आणि इथे 5:30-6ला आपण पोहोचलो आहे. आणि आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि 8-8:30ला इथून बोट चालू होतात. त्याचे दर तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल काय रेट आहेत, कसं इथून जाऊ शकतो बोटीने. तर आता आम्ही चालू बोटमध्ये बसला. आता आपल्यासोबत आहेत बघा आशिष दादा, अविनाश दादा, देवेन, आपले काका ठोंबरे काका. चला वासोट्याला. आपण बोटमध्ये बसलोय. जवळजवळ 2 तास लागणार आपल्याला गडावर जायला. तुमचं काय म्हणणं आहे? पहिल्यांदाच वासोट्याला येण्याची इच्छा झालेली. अरे आमच्या ब्लॉगमध्ये पण पहिल्यांदा आलेत राजेश गगवले, आमचे गाववाले. एक आठवड्याच्या आधी स्वराज दादांनी सांगितलं की वासोट्याला जायचं. 0 मिनिटात विचार न करता तयार झालो आणि चाललो. धमाल येणार या ब्लॉगमध्ये, धमाल येणार आहे. फुल हा भाई. 0 मिनिटात प्लॅन झालं होतं. जसं की आपण आधी बोलत असत की वासोटा म्हणजे एकदम घनदाट जंगल, तिथे कुठे म्हणजे भरपूर शॉपद वगैरे वाघ वगैरे आहेत. तर ते आज थरारक अनुभवण्यासाठी आम्ही जात आहोत. तर नक्कीच तुम्ही पण या. आणि आपल्या जहाजामधील बोटमधील डायरेक्टर बघा, डायरेक्टर गोगावले. बघा. आता आम्ही 1.5 तास प्रवास करून आम्ही आता काठाला लागलोय आणि आता आमचं ट्रेकिंग सुरू होणार आहे जंगलातून. घरात 10 वाजलेत. सगळी आमची मंडळी बघा चालते. चलो. गेटमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला बॅगमध्ये किती प्लॅस्टिक आहे ते चेक करतात आणि तिकीट याच्यावर पुढे आता ट्रेक चालू करायचं आहे. तर मंडळी आम्ही 6:10ला ट्रेक चालू केला आहे आणि एकदम अशी घरदार झाडीमधून जंगलातून आम्ही असं ट्रेक करते बघा तुम्ही. जय श्रीराम, जय हनुमान. बघा सुरुवात झाली गाड्याची. मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा गड चढायला सुरुवात केलेली आहे. आता आमच्यासोबत आहेत आमचे सेनापती पाटील. जय श्रीराम, जय हनुमान. जय श्रीराम, जय हनुमान. कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. एवढ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये अशा प्रकारचा हा जंगलातला मार्ग, म्हणजे कोणताही त्रास नाही आहे. मस्त निवांत आपण प्रवास करू शकतो, गडावर पोहोचू शकतो. जेवढ्या लवकर पोहोचता येईल गडावर तर तेवढ्या लवकर पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण पाश्चातमध्ये आपल्याला खाली परत माघारी यायचं आहे. तर अशा गप्प्या आपल्या होती ना. 2 दिवसात आमची मोहीम आहे
तर अजून गप्पा आमच्या रंगणारच आहेत. खूप काही आपल्याला बघायला मिळणार आहे या 2 दिवसामध्ये. तर ते बघण्यासाठी तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पहा आणि तुम्ही सुद्धा या मोहिमेचा आनंद घ्या. चला तर मंडळी, हे बघा निसर्गाचा चमत्कार. ओय ओय ओय. तर मंडळी बघा फुलपाखरू. बऱ्यापैकी चढ लागलेली आहे, अर्धा तास झाला आहे आणि एवढा घन जंगल आहे, पूर्णपणे सावली आहे आणि छान असा वारा देखील सुटलेला आहे आणि थोडी धाप लागली. हो घराचे पायर लागलेत आणि आता आपल्यासुद्धा आहे आशिष दादा जे हनुमान. तर 2-3 वेळा दोन झाला ना, 2-3 वेळा झाला ना. काय अनुभव सांगणार? अनुभव तसा तर पहिला स्टार्टिंगचा अनुभव बघायला गेला तर 2018ला आमच्या सवंगडी ज्यांना आम्ही आज खूप मिस करतो, मोकल भाई त्यांच्याबरोबर केलता. पहिल्यांदा तर ठीकठाक होता. त्या ठीकठाकचा अनुभव 2 वेळेला अजून केला, कारण की अनुभव खूप सुंदर आहे या ट्रेकचा. पहिला तर बोटीतनं प्रवास, त्यानंतर जंगलातनं, त्यानंतर खरी चढण किल्ल्याची चढाई. या गोष्टी एका पूर्ण एक ट्रेकमध्ये भेटते आपल्याला अनुभव. पूर्ण चढण आहे. शरद दम लागला काय? नाही चला. सुंदर असा पक्ष्यांचा आवाज बॅकग्राऊंड चालला बघा, एकदम शांतता. जंगलामध्ये आपल्याला ह्या समाधीच्या वास्तू आहेत जंगलामध्ये, हे बघा इथे. तर इकडे नागेश्वर सुळका आहे, तिकडे शंकराचं मंदिर आहे या साईडला, पण खूप लांब आहे, तर आम्ही करणार आहोत. आता आमच्या डोक्यावरून सावली गेलेली आहे आणि हे बघा स्वराज होता आणि हा दिसणार वरून व्ह्यू. मागचा पूर्ण जंगल बघताय तो आम्ही आता चालत चाललो आहे, 1 तास झालेला आहे, नॉनस्टॉप चाललो आम्ही आणि पुढे पुन्हा जंगल ट्रेक चालू होणार आहे. तर मंडळी समोर बघा गडाची तटबंदी. न थकता आणि सर्व धारकरी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरी. हर हर महादेव, हर महादेव. 10 मिनिटं पाच राहिला आहे, आम्ही तो चढणार आहोत आणि मागं आपल्या कोयऱ्याचं खोरं. आता गडावर कातलाच कोरलेल्या पायऱ्या बघा. त्या काळी हा गड कसा बांधला असेल, पाण्याच्या वाटेतून जंगलातून कशी सामुग्री वगैरे आणली असेल. हा पहिला महादरवाजा असेल, तिथे बसण्याची जागा असेल, तेव्हा इथे दरवाजा असेल.
करायची ढासळलेली वास्तू. आणि इथे समोर पण तुम्हाला काही वास्तू दिसतात. आणि आम्ही इथे नॉनस्टॉप मारलंय परत व्यायाम किती वेळात? चालू. व्यायाम चालू स्ट्रेचिंग किती वेळात? सव्वा तासात सव्वा तासात जवळपास 6-7 किलोमीटर. 7 किलोमीटर पण केला होता. आम्ही बोललो. न थांबता आम्ही फागला पूर्ण सर करता आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा सर केला. गडावर पोहोचलोय आणि आमची बरीचशी 6 तासात 18 जण होतो आम्ही. 18 मधनं फक्त 4 जण आपण इथे आहोत. 14 जण अजून मागे चढतायत. बघूया किती वरती येत आहेत. हर हर महादेव. आणि वरती आल्यानंतर ताक पिताना आपले सगळे सवंगडी धारकरी आणि राजगडावर आम्ही ताक विकत घेताना भांडणं झालेली आमची. आणि माकडं पण आलेली. माकडं पण आली होती. तेव्हा काय झालं होतं की सुरुवातीला ज्यांनी घेतला हातामध्ये बॉटल त्यांनी संपून टाकला आणि बाकीच्यांना काही भेटलाच नाही. परत आम्हाला नवीन घ्यायला लागली ती बॉटल. ती पण 100 रुपयाला होती. ती पण 100 रुपयाला आहे. आले वाघ आले. वाघ आले. पाचवा वाघ आला. बिपडे काढून आला पण आला. अंगावरची कातडी सुरू आहे. बस बस मला वरती आल्याला पण ते हनुमानाचं दर्शन घेऊया. मागे आहे हनुमानचं मंदिर. आपण आता आलोय गडाच्या बुरुजावर. आणि इथून दिसणार हा व्ह्यू. आणि बघा आमची मंडळी मागून येते. हे काय इथं बघा. जय श्रीराम. ओ भोसले काय आलं. तर मंडळी महादरवाजा आतून घुसल्यानंतर उजव्या साईडला महादेवाचं मंदिर आहे. ते आता आपण पाहायला चाललोय. काय बोलतो पाटील. हर हर महादेव. हर हर महादेव. घेऊयात आपण. हर महादेव. तर मंडळी मागे आपण महादेवाचं मंदिर आणि एक वास्तू पाहिजे. आता आम्ही सगळ्याला लागले भूक. तर चला आता आपण जेवण घेऊया. घ्या 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 बाकी घेतो. भरपूर खुराक आहे. भरपूर वस्तू आणलेली आहे आपण. हो कशी वाटली झुणका हे भाकरी. हे कोणी आणली झुणका भाकरी. कोणी आणली. हे कोणी आणली. वा पण कमी पडल्या. पुढल्या वर्षी 10-12 यायला पाहिजे. 20. हो एक नंबर. घ्या घ्या. हे घ्या झुणका घ्या. झुणका घ्या. एक नंबर आहे. तर हे वाड्याचे अवशेष. मंडळी आहे वाड्याचे अवशेष. इथे पहिले वाडा असावा. तर म्हणजे इथे आहे नागेश्वराचं मंदिर म्हणजे महादेवाचं. चुनाचं गाणं पाहिल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर एक पाण्याचं टाक आपलं पाहायला भेटेल इकडे. इथून पलीकडे जायला रस्ता का मला बंद आहे. हो अशिता हे जुना वासूड आहे का. जुना वासोट आहे. तसं बघायला गेलं तर आपण आता नवीन वासोट्याच्या बाबूकड्यावर आहोत. हां या कड्याला बाबूकडा म्हणतात. बाबूकडा हां असं
त्यावेळेस काय नाव ठेवलं असेल, पण हा जो कडा आहे ना, जर पुढच्या साईडला बघितला तो जुना वासोटा आहे. त्याची तटबंदी तुम्ही बघू शकता, ओरिजिनल ज्याच्यावरती स्वराज्याचं कारागृह जे बोलतात, जिथे इंग्रज अधिकाऱ्यांना डाबून मारण्यात आलं पेशवाईमध्ये, त्याचाच राग काढण्यासाठी ते इंग्रजांनी ह्या कड्यात आपल्या गडाचा जो मार्ग होता तो तोफा लावून तोडलेला आहे. आणि आता फक्त आपण पाहू शकता याचे उत्तुंग असे कडे, बाकी जाण्यासाठी तर परवानगी नाहीये फॉरेस्ट कडे. संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. डोंगर राहणार साखर सुरुवात होणार, डोंगर राहणार साखर शुभाच होणार. साखर शुभाच होणार. आतापर्यंत आपण एक वाडा बघितला, महादेवाचं मंदिर बघितला आणि हनुमानाचं मंदिर बघितला, तुझं गाणं बघितला आणि म्हणून एक जुना वासुळ सुद्धा बघितला. तर आपण चाललोय पुढे काय आहे ते बघायला, आणि महादेवाच्या मंदिराच्या पुढे चाललो आहे. सगळे गेले पुढे. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. 17-18 झाले बाटल्या, 17-18 बाटल्या. चांगली तर का वाईट आहे तर दिसते नाही नाही असं नाही, चांगली म्हणा. असं पोरं आमची चांगली असं कसं करतात ना, नीट करा, नीट ऍक्शन, कॅमेरा चालू आहे. अहो असं प्रेमानं, आम्ही प्रेमानं सांगतो पोरांसारखी पोरं. चला 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 चला. मस्त आहे ताक तुमचं. आम्ही भरपूर ताक पिला, परत आता घेऊन पण झालोय परतीच्या मार्गावर. आम्ही पनवेल रायगड. आपण गड पाहिलाय, मंदिरं पाहिली गडावरची, टाका पाहिलं, आणि आता आम्ही गड उतर चालू करतोय. 2 वाजता चालू केलंय गड उतरायला. तर फटाफट आम्हाला 3 वाजता आम्हाला पोहोचायचं आहे. एक राहीलच ना आपलं काय जुना वासोटा. जुनं वाचलं आम्ही लांबून दाखवलं तुम्हाला. तर कुणाची ओळख असेल तर सांगा, आम्ही जाऊ तिकडे, आहे ना. फॉरेस्टची परवानगी असेल तर हां बरं वाटेल. चला पण भेटूया खाली. ओ ठेवले का, कसाला प्रवास? वासोटा ओ ये आमचा वासोटा केला. ओ कसाला प्रवास? कशा निघाला प्रवास? अजून एक घर चढायचं आहे रात्री. बघू ना चढायचं आहे, चढायचं आहे, बघू ना चढायचं आहे. काल्पनिक आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. नाही, नाही, घर चढायचं आहे, ठरलंय खानपानमध्ये आमचं, ठरलंय. जे ठरलंय ते होणार. टेंट आणली जो जाऊ. मुकला आता झोपणार. जो मुकला तो हुकला. तो जायचं जेवण देणार. नाही नाही, मी वरती येतो. किती काढायचंय? अशी भावना विचारा, अशी भावना. ओ तेच वाटतं त्याला काय नाही. नाही येतील ना वरती, हे पाय मुरगळला आहे. पण तरी कट वाचून कट मारलाय. त्याच्या पाशी. आम्हाला आहे त्याच्या पाशी. बाबा, बाबा. हो, डबल जॅकपॉट लागला. तर मंडळी गड उतरून आम्ही 1.25 तासामध्ये गड उतरलो, आणि सगळं हे करून प्लास्टिकचा बॉटलचा वगैरे करून 15-20 मिनटं गेली. आता आम्ही चाललो बोटीकडे. तर मंडळी आमच्या ह्या 2 दिवसाच्या मोहिमेचा हा पहिला गड होता, सिंधुदुर्ग वासोटा. तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये जय शिवराय यायला विसरू नका. तर चला भेटूया आता दुसऱ्या भागामध्ये. तर चला मंडळी, जय शिवराय, जय शिवराय, हर हर महादेव. हर हर महादेव.